नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर भोर सर, आपल्या मराठीचे प्राध्यापक प्राध्यापक राजेंद्र घाटाळ सर आणि इतर प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने इथं जमलेलो आहोत. खरं तर काल वाचन प्रेरणा दिन होता, पण काल सुट्टी असल्याने आज आपल्या सरांनी आपल्यासाठी हे व्याख्यान ठेवलेले आहे. मित्रांनो, हा जो वाचन प्रेरणा दिन आहे, हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार देखील मिळालेला होता. ते भारताचे महान असे वैज्ञानिक होते. तर त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 2015 पासून आयोजित केला जात आहे. कोणत्या वर्षापासून? 2015 पासून, हे लक्षात ठेवा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे 20व्या शतकातील भारतातील एक महान वैज्ञानिक तर होतेच, परंतु ते एक असे नेते होते भारतातले, की ज्यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये नितांत असा आदर आहे. ठीक आहे. त्यांचे नाव जरी आपण घेतले तरी आपली जी मान आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वासमोर आणि त्यांच्या नेहमीच प्रसन्न राहणाऱ्या अशा निर्मळ, निरागस, बालसुलभ अशा व्यक्तिमत्वापुढे आदराने झुकते. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती आणि त्यामुळे त्यांना लहानपणी खूप कामं करावी लागलेली आहेत. त्यामध्ये पेपर विकणं असेल आणि अजून असंख्य कामं आहेत. म्हणजे जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं बघा, तर तेव्हा त्यांच्या गावाच्या स्टेशनवर पेपराचे गठ्ठे असे फेकून चालले जायचे आणि ते गठ्ठे घेऊन मग ते गावामध्ये ते पेपर वाटायचे, विकायचे. तर त्यांच्या वडिलांचं असं स्वप्न होतं की त्यांनी कलेक्टर बनावं आणि त्यांना असं वाटायचं की आपण पायलट बनावं. पण ते कलेक्टर किंवा पायलट होऊ शकले नाहीत. पण ते रॉकेट अभियंता बनले आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च असं कार्य जे आहे ते करून दाखवलं. मित्रांनो, मला चांगलं आठवतं जेव्हा ते निवृत्त झाले होते आणि निवृत्त झाल्यानंतर जेव्हा राष्ट्रपती भवन सोडावं लागतं, मी बातम्यांमध्ये बघितलं होतं त्यांचा जो निरोप समारंभ आहे, मला चांगलं आठवतं, ते मला चांगलं स्मरतं. तर ते एका सुंदर अशा घोडागाडीवर परत जात होते आणि त्यांच्याकडे 2 बॅगा होत्या फक्त. त्यामध्ये थोडे कपडे होते आणि पुस्तकं होती. म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम जे आहे त्यांची अशी प्रॉपर्टी वगैरे तुम्हाला आढळणार नाही. त्यांच्याकडे पुस्तकं खूप होती. त्यांचे निधन जेव्हा झाले 27 जुलै 2015 रोजी, केव्हा 27 जुलै 2015 रोजी त्यांचं निधन झालं. तर तेव्हा ते शिलाँग येथे एका कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करत होते आणि मार्गदर्शन करतानाच तिथंच त्यांना अटॅक आला आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे वयाच्या 85व्या वर्षापर्यंत ते सतत कार्यरत राहिले आणि असंच देशाला मार्गदर्शन करत असतानाच त्यांचं निधन झालं. लोकांना प्रेरणा देत असतानाच त्यांचं निधन झालं. जेव्हा ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले, तेव्हा त्यांना कुणीतरी प्रश्न विचारला पत्रकाराने, की आता तुमचं पुढचं ध्येय काय असेल? तेव्हा ते असं म्हणाले होते, की मला प्राथमिक शिक्षणाच्या विकासासाठी कार्य करायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, की भारताचा एवढा मोठा शास्त्रज्ञ आणि तो राष्ट्रपती राहतो आणि नंतर निवृत्त झाल्यावर तो काय म्हणतो, की मला प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्य करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ आपला दर्जा, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंचवण्याची गरज आहे. मित्रांनो, जीवनामध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आणि जर तुम्ही तुमचा जो काही निश्चय आहे, जे तुमचं ध्येय आहे किंवा तुमचं जे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याचा जर तुम्ही ठाम असा निश्चय केला असेल, तर तुम्ही ते स्वप्नामध्ये उतरू शकता. हा जो विश्वास आहे, हा विश्वास डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्यामध्ये निर्माण केलेला आहे. भारताचे जे दोन्ही अणुबॉम्ब स्फोट जे झाले, परीक्षणं झालेले आहेत बघा, तर त्या परीक्षणांच्या वेळेस त्यांची जी काही भूमिका आहे ती खूप महत्वाची होती. ती भूमिका संघटनात्मक स्वरूपाची होती, तांत्रिक स्वरूपाची होती, राजकीय स्वरूपाची होती. या सर्व भूमिका खूप महत्वाच्या होत्या. एके ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय बघा, पुस्तकांच्या सहवासात मला ज्ञानाबरोबर नेहमी आनंद मिळाला आहे. माझ्या घरात हजारो पुस्तकांचा संग्रह आहे. अध्यात्म, विज्ञान, प्रशासन, इतिहास, भूगोल, व्यवस्थापन आणि वाङ्मय अशा विविध विषयांचा त्यात समावेश आहे. माझे ग्रंथसंग्रहालय ही माझी सर्वात मोठी मौल्यवान ठेव आहे आणि तेथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वात मौजेचा, म्हणजे आनंदाचा व समाधानाचा आहे, असं APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलेलं होतं. बघा, कल्पना करा की त्यांना सगळ्यात जास्त आनंद कुठे मिळायचा, समाधान कुठे मिळायचं? त्यांच्या त्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये. तर त्यामुळेच कदाचित त्यांचा जो जन्मदिवस आहे, तो जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असू आणि तीच योग्य व्यक्ती त्यासाठी आहे.
मित्रांनो, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, की हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून साधारणतः एक 75 वर्ष होत आलेली आहेत. त्यानंतर प्रत्येक गावामध्ये शाळा आहे, तालुक्यांमध्ये महाविद्यालय आहे. थोड्या मोठ्या गावांमध्ये सीनियर कॉलेजेस पण आहेत किंवा ज्युनियर कॉलेज तर आहेतच आहेत. आणि एवढं सर्व आजूबाजूला, की आपल्याला मोबाईलच्या एका बोटावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला पुस्तकं वाचायला मिळतात. पण अशा काळामध्ये देखील वाचनासाठी प्रेरणा द्यावी लागते किंवा वाचनाचं महत्व आपल्याला समजावून सांगावंसं वाटतं. अ, हे मला थोडी खंत वाटते. ऍक्च्युअली त्याची खरंच गरज नको भासायला होती, पण ठीक आहे, आता जे आहे ते आपल्याला. अ, तर वाचन न करणाऱ्यांचा देश अशी एक आपली चुकीची प्रतिमा आहे. ही प्रतिमा आपल्याला पुसून टाकायची आहे. आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या विषयाच्या पलीकडे, आणि विद्यार्थीच नाही तर शिक्षक आणि प्राध्यापक सुद्धा विषयाच्या पलीकडे वाचताना मला दिसून येत नाहीत, आणि ही एक खूपच म्हणजे काय म्हणून त्याला पुन्हा चुकीची गोष्ट आहे. मित्रांनो, वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. त्याबद्दल आपण नंतर बोलूयात. पण ही वाचन संस्कृती कशी निर्माण झाली, त्याबद्दल थोडक्यात मी आपल्या समोर तो जो एक कालावधी आहे किंवा कालखंड आहे तो तुमच्या समोर मांडतो. बघा, अगदी प्राचीन कालखंडामध्ये वाचन वगैरे या गोष्टी नव्हत्या किंवा साहित्य सुद्धा नव्हतं. अ, भाषेचा शोध हा हळू लागत होता. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, संपर्क साधण्यासाठी भाषा हे जे माध्यम आहे, ते विकसित होत होतं. आणि अशा पद्धतीनं जेव्हा भाषा हे माध्यम माणसाला अवगत झालं, तर त्यानंतर पुन्हा हजारो वर्ष मनुष्य फक्त एकमेकांशी बोलायचा. आणि नंतर केव्हा तरी हे बोललेलं जतन केलं जावं, आणि म्हणून त्याने लिपीचा शोध लावला. म्हणजे जे बोलतो ते लिपिबद्ध तो करू लागला. आणि मग इथं वाचनाशी आपला संपर्क आला. ठीक आहे. मग कुणी कविता लिहू लागलं, कुणी रामायण महाभारतासारखी महाकाव्य लिहिली. त्यानंतर वेद लिहिले गेले, पुराणं लिहिली गेली. आणि अगदी सुरुवातीला ही सुद्धा मौखिक स्वरूपामध्ये एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जात राहायची. म्हणजे गुरु जे असायचे ते त्यांनी जे काही त्यांना आठवतं ते सर्व सांगायचे. ते त्यांनी पाठांतर केलेलं असायचं. शिष्य ऐकायचे, एकांतामध्ये त्याचं चिंतन करायचे, तेही लक्षात ठेवायचे, आणि अशा पद्धतीनं पुढच्या पिढीपर्यंत हे जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं संक्रमण जे आहे ते सुरू होतं. नंतर मग हे लिहून ठेवलं जाऊ लागलं हस्तलिखित स्वरूपामध्ये. पण जेव्हा हस्तलिखित स्वरूपात लिहिलं जायचं, तेव्हा एक जो काही मूळ ग्रंथ असेल, दुसरे लोकं तो तसाच्या तसा उतरून घ्यायचे. आणि उतरून घेताना मग त्याच्यामध्ये थोडाफार बदल व्हायचा. त्याला पाठभेद असं म्हणतात. आणि मग साधारणतः 17व्या-18व्या शतकामध्ये मुद्रण कलेचा शोध लागला. आणि मुद्रण कलेच्या शोधापासून खऱ्या अर्थाने जगामध्ये वाचन ही जी गोष्ट आहे ती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रुजली. कारण एकच पुस्तक त्याच्या शेकडो, हजारो, लाखो प्रती मुद्रण कलेमुळे जे आहेत त्या छापल्या जाऊ लागल्या. आणि मग याच्यातूनच ग्रंथालय जी आहे ती ग्रंथालयं विकसित झालेली आपल्याला दिसून येतात. त्याच्या आधी विद्यापीठं असायची. भारतामध्ये नालंदा, तक्षशिला सारखी विद्यापीठं होती, आणि तिथं हस्तलिखितच ग्रंथ असतील. कारण तोपर्यंत मुद्रण कलेचा शोध जो आहे तो लागलेला नव्हता. मग जेव्हा मुद्रण कला आली, पुस्तकं छापली जाऊ लागली, ग्रंथालयं उभी राहू लागली, आणि तेथून मग वाचन संस्कृतीला मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आणि मग सुरुवातीला मोजक्या प्रती असायच्या. मी तुम्हाला नुकतंच सांगितलं, जेव्हा हस्तलिखित होतं. यानंतर खूप साऱ्या प्रती मिळू लागल्या. मग गावोगावी ग्रंथालयं उघडली जाऊ लागली. शाळा सुरू झाल्या, महाविद्यालय सुरू झाली, आणि शिक्षण घेतलेल्यांचं जे काही प्रमाण आहे ते देखील समाजामध्ये वाढू लागलं. म्हणजे भारताचा जर आपण विचार केला, तर इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी शिक्षण हे सर्वांसाठी खुलं केलं. आधी भारतामध्ये सर्वांसाठी शिक्षण खुलं नव्हतं. म्हणजे संत रामदास यांनी असं म्हटलेलं आहे, की "दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे." असं जरी त्यांनी म्हटलेलं आहे, की दिवसामधून काहीतरी लिहायला हवं, आणि लिहायची इच्छा नसेल किंवा सुचत नसेल तर वाचत राहायला पाहिजे अखंड. बरोबर. पण त्या कालखंडामध्ये विशिष्ट वर्गालाच फक्त शिक्षणाची संधी होती, इतरांना संधी नव्हती. पण आज देखील हे जे वाक्य आहे ते मग शिकलेल्या लोकांना उपयुक्त ठरतं. कारण आपण दिसा माझी काहीतरी लिहीत पण नाही आणि वाचत पण नाही, म्हणून आता आपल्याला ते उपयुक्त ठरतं. तर मग शाळा सुरू झालेल्या आहेत, महाविद्यालय सुरू झालेले आहेत, आणि मग ग्रंथालय आहेत, आणि आता तर मोबाईलवर सुद्धा आपल्याला पुस्तकं मिळतात, सॉफ्ट कॉपीचे आहेत, पीडीएफ स्वरूपामध्ये फिरत राहतात. पण आपण किती वाचतो हा एक मोठा प्रश्न आहे. एक साधारणतः 20 एक वर्षापूर्वी, 15-20 वर्षापूर्वी आपल्याकडे दूरदर्शन हे एकच टीव्ही म्हणजे चॅनल होतं. बरोबर. तर त्यावेळेस दिवसातून ते 8-10 तास फक्त चालायचं. दुपारी त्याच्यावर काही कार्यक्रम नसायचे. काहीतरी 2-2:30 वाजेनंतर काही 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 कार्यक्रम नसायचे. आता आपल्या आजूबाजूला जर आपण विचार केला, तर अक्षरशः शेकडो, हजारो चॅनल आहेत, आणि आपली टीव्ही जी आहे, ती दिवसभर आपण चालू ठेवू शकतो. दुसरं म्हणजे मोबाईल. त्याच्यामध्ये मग सोशल मीडिया आलेला आहे. त्याच्यामध्ये WhatsApp आहे, Facebook आहे, Telegram आहे, Instagram आहे, आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या वाचनावर प्रचंड असा
दुष्परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो, प्रतिकूल असा परिणाम झालेला दिसून येतो. खरं तर एखादं पुस्तक आपल्याला सहज मिळतं, पण आपण ते पूर्ण वाचत नाही. मित्रांनो, मी बऱ्यापैकी टेक्नो सवय आहे, पण माझ्या असं लक्षात आलेलं आहे की मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरवर वाचनामध्ये तो आनंद मिळत नाही. पुस्तकामध्ये तो आनंद मिळत असतो. कारण पुस्तकामध्ये आपण वाचून पुढे गेल्यानंतर मागचं कोणतंही पान जे आहे ते पुन्हा एकदा बघू शकतो आणि तिथं आपण अधोरेखित करू शकतो, बाजूला खुणा करू शकतो, नोट्स काढून ठेवू शकतो आणि अशा पुस्तकांचा आपण संग्रह करून ठेवू शकतो. ठीक आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आताच्या काळामध्ये काय झालंय मित्रांनो, की मनोरंजनाला अतिरिक्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अतिरिक्त म्हणजे खूपच जास्त. मित्रांनो, माझ्या विद्यार्थ्यांना मी एक प्रश्न विचारत असतो. मी प्रश्न तो तुम्हालाही विचारणार. आता तुम्ही ऑनलाईन उत्तर देऊ शकणार नाही, पण स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा, की तुम्ही दिवसातून किती वेळ अभ्यास करतात म्हणजे वाचन करतात? तुम्ही 3 तास वाचन करतात का? स्वतःला प्रश्न विचारा. 2 तास किती जण वाचन करतात? 1 तास किती जण वाचन करतात? अर्धा तास किती जण वाचन करतात? 10 मिनिटं करतात का? हा प्रश्न स्वतःला विचारा. मग तुम्ही म्हणणार, की "सर आम्ही WhatsAppवर, Facebookवर खूप सारं वाचत असतो." मित्रांनो, ते वाचन नाहीये. एक लक्षात घ्या, की आपल्या आजूबाजूला असं खूप सारं एका विषयाशी दुसऱ्या मेसेजचा काही संबंध नाही, दुसऱ्याचा तिसऱ्याशी काही संबंध नाही. असं खूप सारं आपण दिवसभर वाचत असतो. याच्याने आपला बौद्धिक विकास होत नाही. मी तुम्हाला असं सांगू इच्छितो, की तुम्ही थोडं आठवून बघा, की गेल्या 2 दिवसांमध्ये तुम्ही कोणतेतरी 10 मेसेज वाचलेले तुम्ही आता सांगून दाखवा. तुम्हाला ते सांगता येणार नाही. आपण नुसतं वाचतो. ते लक्षात राहत नाही, जीवनामध्ये उपयुक्त ठरत नाही, काही नाही. नुसते आपली नजर फिरत राहते, ते काहीच कामाचं नाहीये. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना नेमकं काय सांगतो, हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. वाचनाचे फायदे देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी एक गोष्ट सांगतो, की दररोज किमान 1 वर्तमानपत्र वाचा आणि जमलं तर 2 वर्तमानपत्र वाचा. आता वर्तमानपत्र हे दिवसभर वाचायचं असतं का? तर बिलकुल नाही. वर्तमानपत्र हे सकाळी साधारणतः अर्धा पाऊण 1 तास फक्त वाचायचं असतं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या घडामोडी आहेत, त्या घडामोडी त्याच्यामध्ये आलेल्या असतात. मग त्या आपल्या तालुक्यातल्या असतील, जिल्ह्यातल्या असतील, राज्यातल्या असतील, देशातल्या असतील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या असतील. मग त्या आर्थिक असतील, सामाजिक असतील, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, चित्रपट अशा विविध क्षेत्रांशी संबंधित ज्या काही आपल्या आजूबाजूला घडत असतं, त्याची जी माहिती आहे, त्याचं जे ज्ञान आहे, ते आपल्याला वर्तमानपत्रांच्या वाचनातून मिळत असतं. पुन्हा वर्तमानपत्रामध्ये संपादकीय असतं. बरोबर. आणि म्हणून मी 2 वर्तमानपत्र का वाचायला सांगतो, की हे जे काही बातम्या आहेत त्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये तुम्हाला मिळतील. पण संपादकीय हे प्रत्येक वर्तमानपत्राचं वेगळं असतं. म्हणजे मग लोकसत्तामध्ये गिरीश कुबेर सारखा अभ्यासू व्यक्ती लिहीत असेल, अजून इतर वर्तमानपत्रांमध्ये इतर लोकं लिहितात. तर या संपादकीयमधून आजूबाजूला जे घडतं आहे त्याची समीक्षा केलेली असते. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या आजूबाजूचं जे वास्तव आहे, तर त्या वास्तवाचं, वर्तमानाचं आपल्याला चांगलं भान येतं. आपण कुठं आहोत याची कल्पना आपल्याला येते. आणि म्हणून वर्तमानपत्र वाचणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जर समजा पोलीस भरती असेल, पी-एस-आय, एस-टी-आय असेल, एम-पी-एस-सी असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, या तर वर्तमानपत्रांच्या वाचनामुळे काय होतं मी तुम्हाला सांगितलं, तर आपल्या वास्तवाचं भान येतं. आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललेलं आहे, आपण कुठं आहोत आणि या परिस्थितीमध्ये आपण नेमका कोणता निर्णय घ्यायला हवा, आपण कसं वागायला हवं, कोणती क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण विकास करू शकतो, हे आपल्याला वर्तमानपत्रांच्या वाचनातून कळत असतं. पण वर्तमानपत्र हे दिवसभर वाचायचे नसतात, हे देखील मी तुम्हाला सांगितलं. मित्रांनो, मग दिवसभर काय वाचायला हवं? तर एक म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित वाचायला हवं. मग आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित जी मूळ पुस्तकं असतात, ज्याला आपण संदर्भ ग्रंथ म्हणतो, ती आपण वाचायला हवी. त्याच्यातून आपण नोट्स काढायला हवी. जर आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला हे करावं लागेल. दुसरी गोष्ट, तुम्ही एवढंच वाचून भागता का? तर हे अवांतर वाचन नाहीये. अवांतर वाचन कशाला म्हणतात? तर मग चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, कथा असतील, कादंबऱ्या असतील, त्यानंतर प्रवास वर्णन असेल, विज्ञानाशी संबंधित असेल, वेगवेगळ्या शास्त्रांशी संबंधित असेल, मग त्याच्यामध्ये राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, असं चौफेर वाचन आपलं असायला हवं. याचा फायदा काय होतो? मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. वाचनामुळे माणसं किती यशस्वी झालेली आहेत. मी तुम्हाला अब्दुल कलामांचं तर उदाहरण दिलंच. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानेच आपण हा कार्यक्रम जो आहे तो घेत आहोत. दुसरं म्हणजे आपल्याला गांधीची माहिती असते, महात्मा गांधी. मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं होतं. रस्किन नावाच्या एका विचारवंताचं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं अनटू दी लास्ट. अनटू दी लास्ट हे पुस्तक होतं. त्या पुस्तकाने ते प्रचंड प्रभावित झाले आणि प्रभावित झाल्यानंतर त्यांनी त्या पुस्तकाचा अनुवाद देखील केला आणि त्या अनुवादाचं नाव होतं सर्वोदय. आणि त्यानंतर मग त्यांच्या एकूणच विचारांमध्ये जे आहे ते परिवर्तन घडून आलं आणि त्याच्या आधीचे मोहनदास करमचंद गांधी आणि त्याच्या नंतरचे मोहनदास करमचंद गांधी यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
गांधीजी बॅरिस्टर होते, तुम्हाला माहिती असावं, आणि ते इंग्लंडमध्ये शिकलेले होते. त्यांनीही प्रचंड असं वाचन केलेलं होतं. दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर प्रचंड वाचन केलेलं होतं आणि म्हणून एका अतिशय सामान्य कुटुंबामध्ये, आपल्यापेक्षा सुद्धा सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले डॉक्टर आंबेडकर असतील, गांधीजी असतील, हे भारतामध्ये एवढं मोठी क्रांती घडवून आणू शकले. भारताचा 5,000 वर्षांचा इतिहास जो आहे तो इतिहास ते बदलू शकले. मित्रांनो, आपण थोडंसं ज्या संस्थेमध्ये आपण शिकत आहोत, त्या संस्थेची स्थापना ज्यांनी केली, त्यांचं थोडंसं आपण चरित्र आठवून बघायला हवं. आणि मग आपल्याला असं कळेल की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांचं अख्खं आयुष्य हे मुलांना शिकण्यासाठी, मुलांनी शिकावं, ग्रामीण भागापर्यंत शिक्षण पोहोचावं, यासाठी त्यांनी खर्ची घातलं. शिक्षण पोहोचावं म्हणजे काय, तर तिथं मुलांनी डिग्र्या तर घ्याव्याच, परंतु त्याच्यासोबत त्यांनी वाचन करावं आणि स्वतःची जास्तीत जास्त प्रगती जी आहे ती प्रगती त्यांनी घडून आणावी, यासाठी त्यांनी आयुष्य जे आहे ते पूर्ण खर्ची घातलं. त्यांचं जे काही वटवृक्ष हे जे काही त्यांचं बोधचिन्ह आहे, याचा अर्थ काय होतो की जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे काही ज्ञानाच्या किंवा विचारांच्या ज्या काही कक्षा आहेत त्या अशा उंचच्या उंच तर व्हायलाच पाहिजे, पण त्यांची मुळं जी आहेत ती जमिनीमध्ये खोलवर केलेली असायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे एक प्रतीक आहे आणि आपण त्या संस्थेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहोत आणि म्हणून आपलं वाचन कसं असावं, किती असावं, याचा आपण विचार करायला हवा. मित्रांनो, जे जे महत्वाचं आहे ते सगळं वाचायला हवं. विद्यार्थी दशा ही, आपण पूर्णवेळ विद्यार्थी असतो. पूर्णवेळ विद्यार्थी म्हणजे काय, की एक पावसाळा सोडला तर आपल्याकडे खरं तर काही काम नाहीये आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा अगदी 4 महिने काम नाहीये. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय राहतो, पूर्णवेळ विद्यार्थी. म्हणजे झोपे व्यतिरिक्त आपण फक्त काय करायला हवं, फक्त आपण वाचन, अभ्यास, नोट्स काढणं, प्राध्यापकांशी, सिनियर विद्यार्थ्यांशी, हुशार मुलांशी चर्चा करणं, त्यावर चिंतन करणं, या गोष्टी जर आपण केल्या, तर ही जे आपल्या आजूबाजूला माणसं आहेत त्यांच्यासारखीच आपण देखील यशस्वी होऊ शकतो, याबद्दल मला कोणतीही शंका वाटत नाही. मित्रांनो, ज्ञान मिळवण्याची अनेक साधनं आहेत. आता तर युट्यूबवर प्रचंड असं कंटेंट जे आहे ते तयार झालेलं आहे. अनेक विषयांचं जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केले गेलेले आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, परिपूर्ण नाही येते. माझे स्वतःचे 150-200 व्हिडिओ आहेत, पण परिपूर्ण नाहीये. एक लक्षात घ्या. एखाद्या विषयाचा जर तुम्हाला परिपूर्ण अभ्यास करायचा असेल, त्या विषयावर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल, तर आपल्याला पुस्तकांशिवाय पर्याय नाहीये. एक लक्षात घ्या. म्हणजे बघा, आपल्याला जर इतिहास समजून घ्यायचा असेल, तर आपण जर व्हिडिओचा आधार घेतला, तर त्या व्हिडिओ बनवणारा जो व्यक्ती आहे, त्याचा अभ्यास, त्याचा दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतात. पण जर आपण पुस्तक हातात घेतलं, मग ते जयसिंगराव पवार असतील, नरहर कुरुंदकर असतील, यासारख्या व्यक्तींची, साळुंखे असतील, यासारख्या व्यक्तींची पुस्तकं घेतली, तर त्या विषयाचं परिपूर्ण जे ज्ञान आहे, परिपूर्ण जी माहिती आहे, ती आपल्याला मिळत असते. आणि म्हणून आपण मूळ पुस्तकांचं वाचन करण्याला महत्व द्यायला हवं, प्राधान्य द्यायला हवं. मित्रांनो, मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही चरित्र आणि आत्मचरित्र जे आहे ते खूप वाचायला हवीत, मोठ्या प्रमाणामध्ये वाचायला हवीत. मग त्यामध्ये एक होता कारभार असेल, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, यांचं चरित्र असतील, किंवा महात्मा गांधींचं आत्मचरित्र असेल, दलित आत्मकथनं असतील, ग्रामीण आत्मकथनं असतील, साहित्य अकादमीने प्रकाशित केलेली छोटी छोटी पुस्तकं आहेत बघा, तर ती पुस्तकं असतील. भारतीय साहित्याचे निर्माते या नावाने त्यांनी भारतातील महत्वाच्या साहित्यिकांचं, लेखकांचे छोटी छोटी पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. मग त्यामध्ये त्यांचं थोडक्यामध्ये जीवनचरित्र दिलेलं असतं, त्यांनी कोणतं साहित्य लिहिलं त्याबद्दल माहिती सांगितलेली असते. आणि याच्याने काय होतं माहितीये का, की आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा विकास होतो. तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला या गोष्टी विचारल्या जातात. आता वाचनाचा वेग कसा वाढवावा, किंवा आपण आपलं आकलन कसं वाढवावं, याला पुन्हा तोच पर्याय आहे. वाचनाचा वेग वाढवायचा असेल तर वाचावंच लागेल. म्हणजे तुम्हाला जर रनिंगचा वेग वाढवायचा असेल तर तुम्हाला धावावं लागेल. पोहायचा वेग वाढवायचा असेल तर तुम्हाला पोहावं लागेल. तसं वाचनाचा वेग वाढवायचा असेल तर तुम्हाला वाचावं लागेल. बरोबर. आणि म्हणून सर्व प्रकारचं वाचायला हवं. तुम्ही तुमच्या विषयांकडे जरा नजर टाका. 10वी पर्यंत आपल्याला गणित पण होतं, भूगोल पण होता, त्यानंतर इतिहास पण होतं, असे सगळे विषय आपल्याला होते. आणि म्हणून आपलं सर्व विषयांचं वाचन असतं, तर नंतर आपण जे वाचतो ते लगेच आपल्याला समजत असतं. त्याचं लगेच आपल्याला आकलन जे आहे ते आकलन होत असतं. तुम्ही चरित्र वाचायला हवीत, हे मी तुम्हाला सांगत होतो. तुमच्या ग्रंथालयामध्ये एक पुस्तक असेल, नसेल तर ग्रंथपाल साहेब जे ते आणतील, नसेल असेल ते नक्कीच असेल. यांनी घडवलं सहस्त्रक नावाचं एक पुस्तक आहे. यांनी घडवलं सहस्त्रक. या पुस्तकामध्ये गेल्या 1000 वर्षातील 1000 व्यक्तींचं थोडक्यामध्ये चरित्र आहे.
थोडक्यामध्ये म्हणजे फक्त 1 ते 1.5 पान, काही ठिकाणी तर अक्षरशः 7-8 ओळींमध्ये. पण ते देखील महत्वाचं असतं की मागची 1000 वर्षामध्ये कोणते 1000 व्यक्ती होऊन गेलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, की ज्यांनी या एकूणच जागतिक संस्कृतीला आकार दिला, वेगवेगळे शोध लावले, वेगवेगळे देश शोधून काढले, साहित्याच्या क्षेत्रामध्ये भर घातली, राजकीय क्षेत्रामध्ये भर घातली, विचारवंत होऊन गेले. बरोबर, हे सगळ्यांचं थोडक्यामध्ये चरित्र आहे. खेळाडू असतील तर असं आपण वाचायला हवं. सगळेच्या सगळे एकदम वाचून टाकायला पाहिजे का? असं नाही. मग एखाद्याचा जन्मदिवस असतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती मिळत नाही, मग तेव्हा आपण त्याच्यामध्ये शोधायला हवं. खूप त्याचा फायदा होतो. किंवा प्राचार्य शिवाजीराव भोसले आपल्याला माहिती असतील, खूप मोठे नावाजलेले ते वक्ते होते. त्याचं दीपस्तंभ नावाचं पुस्तक आहे, जागर नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकांमध्ये तुम्हाला भारतातील जे थोर व्यक्ती आहेत त्यांचं चरित्र जे आहे ते एक 8-10 पानांमध्ये जे आहे ते अभ्यासाला मिळेल. याच्याने आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये मोठी माणसं कशी झाली, ती कशी घडली, ते आपल्याला बघायला मिळतं. ती प्रत्यक्षात कशी जगली, दुःखांना, संकटांना ती कशी सामोरे गेली, त्यांनी प्रगती कशी केली आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांना त्यांनी कसं मोठं केलं. त्यांचा संघर्ष, त्यांची कामाची पद्धत जी आहे, हे सर्व आपल्याला पुस्तकं वाचल्यानंतर समजत असतं. 5, 7, 8 मिनिटाच्या व्हिडिओमधून ते आपल्याला समजत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ बघणं किंवा टीव्हीवर काहीतरी बघणं आणि पुस्तक वाचणं याच्यातला फरक तुम्हाला मी समजून सांगतो. म्हणजे बघा, एखादी कथा आहे आणि त्या कथेवर एखादी मालिका बनवलेली असते. एक एपिसोड बनवलेला असतो समजा. तर एपिसोड आपण जो बघतो ना, तर तो जो डायरेक्टर असेल, तर त्याच्या दृष्टिकोनातून त्याला जे दाखवायचं आहे तेवढंच फक्त आपण बघत असतो. पण जेव्हा आपण पुस्तक वाचत असतो, तेव्हा आपल्या समोर ते सर्व जे काही आहे ते उभं राहत असतं, ते चित्र उभं राहत असतं. तुम्ही एकच कविता 10 जणांना वाचायला द्या. तुम्ही एकच कादंबरी 10 जणांना वाचायला द्या. तुम्ही एकच कथा 10 जणांना वाचायला द्या. त्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर वेगळ्या इमेजेस उभ्या राहतात, वेगळी चित्र उभी राहतात. आपल्या कल्पनाशक्तीला त्यामुळे प्रचंड चालना मिळते. तिथं शब्दांच्या माध्यमातून वर्णन केलेलं असतं. आपली शब्द संपत्ती जी आहे त्याच्यातून वाढत असते आणि शब्द संपत्ती वाढणं हे आजच्या काळामध्ये खूप गरजेचं असतं. म्हणजे बघा, तुम्हाला एखादा विषय खूप चांगला येत असेल, तुमचं त्या विषयावर प्रभुत्व असेल, पण तुम्हाला ते मांडता येत नसेल, तर मग खूप मोठी अडचण येते, अडचण निर्माण होते. मग ते बोलून मांडता येत नसेल, लिहून मांडता येत नसेल, तर हे केव्हा शक्य होतं? जेव्हा तुम्ही वाचन वाढवतात आणि मुळात वाचल्याशिवाय तर कोणत्याही विषयावर प्रभुत्व निर्माण करताच येत नाही. आणि म्हणून तुम्ही आत्मचरित्र, चरित्र ही वाचायला हवीत. बघा, एक साधी गोष्ट लक्षात घ्या, की आज आपल्याला संत तुकाराम भेटू शकतात का? नाही भेटू शकत. संत ज्ञानेश्वर, महात्मा गांधी, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील किंवा नेहरू असतील, अब्दुल कलाम असतील, ही माणसं आता आपल्या आजूबाजूला नाहीयेत. यांचं निधन झालेलं आहे. पण जेव्हा तुम्ही यांचे ग्रंथ वाचतात, बरोबर, मग त्यांच्या गाथा असतील, त्यांचे वैचारिक निबंध असतील, हे जेव्हा तुम्ही वाचतात, तर त्यांच्या विचारांच्या सानिध्यामध्ये आपण जातो. म्हणजे जणू काही ते आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्याशी बोलत आहेत, असं आपल्याला वाटतं. पुस्तकांचा एक तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या असं लक्षात येईल, की एखादं पुस्तक जर तुम्ही पूर्ण वाचून संपवलं असेल, तर तुम्ही 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर सुद्धा आपल्याला ते आठवतं, की आपण कुठं बसून वाचत होतो, कोणत्या पोझिशनमध्ये बसून, किंवा आपण फिरताना वाचत होतो का, झोपून वाचत होतो का, सकाळी वाचत होतो का, संध्याकाळी वाचत होतो का, हे सगळं आपल्याला आठवतं. सांगायचं तात्पर्य, की वाचन ही गोष्ट अशी आहे, पुस्तकांचं वाचन ही गोष्ट अशी आहे, की जी आपल्या बौद्धिक विकास तर करतेच. सीताराम, वा, माईक बंद कर. ठीक आहे. तर आपल्या बौद्धिक विकास तर होतच असतो, परंतु त्यासोबत आपला भावनिक जो आहे, मानसिक जो आहे, त्याला देखील एक स्थिरता मिळत असते. तो देखील विकास आपला घडून येत असतो. आणि म्हणून या व्यक्तींच्या सानिध्यामध्ये आपण कसं राहू शकतो? तर त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर आपण त्याच्या सानिध्यामध्ये राहू शकतो. मित्रांनो, बघा, बऱ्याचदा आर्थिक अडचणींमुळे आपल्याला फिरता येत नाही, बरोबर. आणि मग जर आपण प्रवास वर्णनं वाचली, तर घरात बसल्या बसल्या आपण तिथली माणसं कशी आहे, तिथला भूगोल कसा आहे, तिथली संस्कृती कशी आहे, तिथला निसर्ग कसा आहे, तिथल्या प्रथा परंपरा कोणत्या आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, हे सगळं जे आहे ते आपल्याला माहिती होतं. आणि म्हणून SYBA ला बघा, तुम्हाला प्रवास वर्णनावर एखादं पुस्तक लावलेलं असतं. ठीक आहे. तोकोनोमा नावाचं एक पुस्तक मी शिकवलं होतं, तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये होतं. आणि ते SYBAच्या आता नाही येते. तिथं जपान बद्दल सर्व मांडलेलं होतं. हे शिकवताना सुद्धा आनंद मिळतो आणि जे वाचतात त्यांना तर खूप आनंद मिळत असतो. मित्रांनो, जे सक्सेस माणसं आहेत, जे यशस्वी माणसं आहेत, मग ते कलेक्टर असतील, खेळाडू असतील किंवा राजकीय नेते असतील, तर किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातील माणसं असतील, की जे अक्षरशः कोट्यवधी रुपये कमवतात दर वर्षाला, ही माणसं वाचतात
दररोज वाचतात, त्यांच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून वाचतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून निर्णय घेताना त्यांना प्रचंड त्याचा फायदा होतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी. मी तुम्हाला एक उदाहरण देईल, की सयाजीराव गायकवाड जे आहेत, मी तुम्हाला गांधीजींचं आणि अब्दुल यांचं उदाहरण दिलं, आंबेडकरांचं. सयाजीराव गायकवाड आपल्याला माहिती असतील, की ज्यांनी शिष्यवृत्ती दिली म्हणून डॉक्टर आंबेडकर पुढे शिकू शकले. तर सयाजीराव गायकवाड हे महात्मा फुले यांच्या पुस्तकांचे नियमित वाचक होते. महात्मा फुलेंची पुस्तकं ते वाचायचे. एवढंच नाही, तर सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुलेंकडून त्यांचं शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक स्वतः महात्मा फुले यांच्या मुखातून ऐकलं होतं. म्हणजे एवढा बिझी असेल तो राजा त्या कालखंडामध्ये, पण तरी त्यांनी वेळ काढला, ते बसले, महात्मा फुलेंनी वाचलं आणि अख्खं पुस्तक जे आहे ते कुणी ऐकलं होतं? सयाजीराव गायकवाड यांनी ऐकलं होतं. आणि म्हणून कदाचित ते जनतेला जे उपयुक्त ठरेल, समाजाभिमुख असा निर्णय घेऊ शकले आणि त्यांची एक चांगली प्रतिमा जी आहे, राजा म्हणून चांगली प्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थानिक होऊन गेले, 500-550, पण आपण 2-3च लोक का आठवतो? मग ते शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, कारण ही माणसं वाचायची. शाहू महाराजांनी फुले वाचलेले होते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ते लोकांच्या कल्याणाचं जे काही निर्णय आहे ते निर्णय घेऊ शकले. सांगायचं तात्पर्य असं आहे, की वाचन केल्यानंतर माणसाचा बौद्धिक विकास घडतो आणि त्याला निर्णय घेण्याची जी एक क्षमता असते त्याच्यामध्ये निर्माण होते आणि लोकांच्या कल्याणाच्या संदर्भामध्ये तो काही एक निर्णय घेऊ शकतो. आणि म्हणून प्रवास वर्णनांबद्दल तुम्हाला सांगितलं, चरित्र आत्मचरित्रांबद्दल सांगितलं. आता कथा, कविता, कादंबरी, नाटक कुणाला असं वाटतं की हे काल्पनिक असतं, बरोबर? तर मित्रांनो, जरी हे काल्पनिक असलं तरी जीवनामध्ये ज्या काही आपल्या असंख्य घटना प्रसंग घडत असतात, आपल्या आजूबाजूला जे काही घटना प्रसंग घडत असतात, त्याचा आधार जो आहे तो या वाङ्मयांना असतो. म्हणजे मग जागतिकीकरणानंतर काय घडलं ते आपण एखाद्या पुस्तकामध्ये वाचू शकतो, ते की जागतिकीकरणाचे फायदे तोटे. पण एखादी कविता जर आपण ऐकली तर त्या कवितेमधूनच आपल्याला समजतं की जागतिकीकरणामुळे कशी गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये दरी निर्माण होत चाललेली आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की जागतिकीकरण असेल, दुसरं महायुद्ध असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रतिबिंब साहित्यामध्ये पडलेलं असतं. त्या त्या कालखंडाचं जे प्रतिबिंब आहे ते साहित्यामध्ये पडलेलं असतं. आणि म्हणून जर आपण ते वाचलं तर आपल्याला माणसांच्या स्वभावांचा एक अंतर्बाह्य जे आहे, माणसं आपल्यासमोर उभी राहतात, त्यांच्या स्वभावाचा आपल्याला एक अंदाज येतो, त्यांचं मानसशास्त्र आपल्याला समजतं, बरोबर? जीवनाचा अर्थ आपल्याला कळतो. लेखक जो असतो तो लेखक प्रतिभावंत असतो, संवेदनशील असतो, त्याच्याकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ती असते. आणि अशी माणसं जेव्हा लिहितात, लिहिल्यानंतर पुन्हा त्याच्यावर काही एक संस्कार करतात आणि जेव्हा त्यांच्या मनाचं समाधान होतं तेव्हा ते आपल्या समोर ते मांडत असतात. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्या जीवनासाठी उपयुक्त, आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ मिळावा यासाठी उपयुक्त असं खूप असतं. पण हे साहित्य निवडताना देखील आपण चांगल्या लेखकाचं साहित्य निवडायला हवं. मग त्याच्यामध्ये कुसुमाग्रज असतील, पु ल देशपांडे असतील, किंवा आपल्या ग्रामीण साहित्यामध्ये आनंद यादव असतील, शंकर पाटील असतील, उद्धव शेळके असतील, हमीद दलवाई असतील, इकडे सदानंद देशमुख असतील, तुम्हाला नावं सांगितली मी काही लेखकांची, विश्वास पाटील असतील. या लोकांचं साहित्य तुम्ही वाचा, तुम्हाला तुमचा समाज जो आहे तो चांगल्या पद्धतीने समजेल. आता आपण आदिवासी भागामध्ये असतो, आदिवासी साहित्यावर सुद्धा खूप लोकांनी लिहिले, आदिवासी साहित्य सुद्धा खूप लिहिलं गेलेलं आहे. भुजंग मेश्राम असतील, वाहरूदादा सोनवणे असतील, असे खूप सारे लोक आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे, ते आपण मिळवून वाचायला हवं. तेव्हा आपल्याला काहीतरी गोष्टी कळत असतात. वाचन हे चौफेर असावं, हे तुम्हाला मी सांगितलं. पण काही वाचत बसू नये. जसं व्हॉट्सअपवर खूप वाचतो आपण, पण एकाचा दुसऱ्याशी काहीही संबंध नाही, त्यामुळे आपला बौद्धिक विकास होत नाही. म्हणजे बघा, आपण दिवसभर काही खात सुटलो तर आपल्या शरीराचा विकास होईल का? नाही होणार. उलट आपल्याला ऍसिडिटी होईल, काहीतरी त्रास होईल ना आपल्याला. तसं तुम्ही हे जे वाचता त्याचा तुम्हाला काहीही फायदा नाहीये ना. अभ्यासासाठी फायदा आहे, ना जीवनासाठी फायदा आहे. एक मेसेज आपण वाचतो, काहीतरी 2-4 ओळींमध्ये काहीतरी चांगलं सांगितलेलं असतं, पुढचा मेसेज काहीतरी वेगळाच असतो, मागचा मेसेज आपण विसरून जातो. आणि म्हणून आपण जसं काही खात सुटत नाही तसं आपण काही वाचत सुटायला नको. आपण विचारपूर्वक वाचायला हवं. त्यासाठी आपले जे शिक्षक असतात, आपले जे प्राध्यापक असतात, त्यांची आपण मदत घ्यायला हवी. मी तुम्हाला वर्तमानपत्र वाचायला सांगितलं. वर्तमानपत्रांमध्ये लोकसत्तामध्ये रविवारी लोकरंग नावाची पुरवणी येते, लोकरंग, आणि शनिवारी चतुरंग नावाची पुरवणी येते. याच्यामध्ये पुस्तकांचा परिचय दिलेला असतो की आता नेमकी कोणती पुस्तकं प्रकाशित झाली, ती कशावर आधारलेली आहेत. जागतिक घडामोडींवर काही पुस्तकं आधारलेली असतात, बरोबर? तर तेही मिळून आपण वाचायला हवी.
आपले जे ग्रंथपाल असतात, आपले प्राध्यापक असतात, त्यांना आपल्या ग्रंथालयामध्ये ते आणायला सांगायला हवी, जर आपण विकत घेऊ शकत नसू तर. मित्रांनो, मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे, की जर आपण काहीही वाचलं तर आपला बौद्धिक विकास होत नाही. उलट कधी-कधी आपली बौद्धिक हानी देखील होते. एक उदाहरण देतो. अ, एक वाक्य आहे बघा, त्या वाक्यावर थोडासा विचार करा. ते वाक्य असं आहे, की हजारो वर्ष समाजाचे मन एकाच ठिकाणी थांबवून ठेवण्याचे सामर्थ्य साहित्यामध्ये असते. हजारो वर्ष समाजाचे मन, समाजाचे सांगतोय बरं का मी, माणसाचं नाही. माणसाने मिळून समाज होतो, निर्माण होतो. तर हजारो वर्ष समाजाचे मन एकाच ठिकाणी थांबवून ठेवण्याचे सामर्थ्य साहित्यामध्ये असते. साहित्याची एवढी ताकद आहे, म्हणजे समाजाचा विकासच होत नाही. आपण अशा प्रकारचं साहित्य शेकडो वर्ष वाचत आलेलो आहोत, की ज्याचा काहीही संबंध आपल्या जीवनाशी नव्हता. म्हणजे जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले, त्यानंतर आपल्याकडे विद्यापीठ सुरू झाली. त्याच्या आधी आपल्याकडे ग्रंथ लिहिले जायचे. पण असंख्य ग्रंथ अशी होती, की ज्यांचा वास्तव जीवनाशी काहीच संबंध नव्हता. अशा खूप साऱ्या पोथ्या होत्या. मग त्याच्यामध्ये ही जी पुस्तकं असतात, ती आपला विकास घडवून आणतात. आपले मन आणि बुद्धी याला मंदत्व आणतात, स्थिरत्व आणतात. अशा अद्भुत, चमत्कार, जादूटोणा, फलप्राप्ती अशी जी काही पुस्तकं आहेत ती टाळायला हवीत. मी तुम्हाला आता जे सांगतो आहे, त्यामध्ये चरित्र, आत्मचरित्र वगैरे वगैरे हे जे सांगतोय ते वाचायला हवं. वैचारिक साहित्य वाचायला हवं. फुले वाचा ना तुम्ही, आगरकर वाचा, लक्षात. किंवा आता बघा, काल परवा रघुनाथ धोंडो कर्वे यांची जयंती की पुण्यतिथी होती. त्यांचंच थोडंफार साहित्य मी मिळालं तर वाचा. बरोबर. विठ्ठल रामजी शिंदे यांचं साहित्य तुम्ही वाचा. मुकुंदराव पाटील यांचं साहित्य तुम्ही वाचा. या लोकांनी समाजाचा विचार जो आहे, विकासाचा विचार जो आहे तो साहित्यामध्ये, त्यांच्या वैचारिक लेखांमध्ये मांडलेला आहे, निबंधांमध्ये मांडलेला आहे. हे वाचल्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो. आणि आपण जर पोथ्या वगैरेच वाचत राहिलो तर बुद्धीचा विकास होत नाही. तुम्ही भगवद्गीता वाचा ना, वाचा, तिच्यावरची समीक्षा वाचा, विचार करा त्याच्यावर, अभ्यास व्यक्तीशी त्या संदर्भात बोला. जे गरजेचं आहे ते घ्या आणि जे गरजेचं नाही ते टाकून द्या. पण असं जे साहित्य आहे की जे थोर मानलं गेलेलं आहे, मग ते तुकारामांची गाथा असेल, नामदेवांचे अभंग असतील, एकनाथ असतील, दासबोध असेल, मुद्दामून सांगतो, एकदा वाचायला हरकत नाहीये. त्याच्यामध्ये मूर्खांची लक्षणं दिलेली आहेत, हुशार माणसांची लक्षणं दिलेली आहेत. काय असतात ती लक्षणं नेमकी? मित्रांनो, ह्या लेखकांनी आयुष्यभर चिंतन केलेलं असतं, अभ्यास केलेला असतो. जीवनाचं काही एक तत्वज्ञान जे आहे त्यांच्यासमोर उलगडलेलं असतं, ते आपल्या समोर मांडत असतात. आणि आपल्या आजूबाजूला अशी माणसं नसतात, त्यांच्याकडून आपण हे सर्व शिकू शकू. आणि म्हणून आपल्याला पुस्तकं वाचायची असतात. आलं का लक्षात? आणि काही लोक असं म्हणतात, की पुस्तकं वाचायची काही गरज नाहीये. आपल्या आजूबाजूलाच एवढं आपल्याला शिकायला मिळतं. आपल्या आजूबाजूला आपण 500, 700, 800 वर्षापूर्वीचा कसा अभ्यासू शकू? आपल्या आजूबाजूला आपण विज्ञानाचे जे काही काय म्हणू मूलभूत तत्व असतील, सिद्धांत असतील, ते कसे आपण अभ्यासू शकू? नाही, हे पुस्तकामध्येच आपल्याला मिळत असतं. आणि आपल्या आजूबाजूला आपले शिक्षक, प्राध्यापक सोडले तर एवढे हुशार माणसं नाही की त्यांच्याकडून आपण हे सगळं अभ्यासू. मग लोक विनाकारण एवढ्या ग्रंथालय मोठमोठी उभी करतात का? तर याचा आपण थोडा विचार करायला हवा. तर अशी पुस्तकं वाचता कामा नये, की ज्याच्यामुळे बुद्धीला बधिरता येते, ज्याच्यामुळे राष्ट्राचा विकास होतो, समाजाचा विकास होतो, व्यक्तीचा विकास होतो, अशी पुस्तकं वाचायला हवीत. व्यक्तीच्या विकासापासून पुढे सर्व उभा आहे बरं का. म्हणजे माझा विकास झाला, माझ्यासोबत 4 जणांचा विकास झाला, माझा बौद्धिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास, आणि मग त्याच्यातून समाज निर्माण होतो, त्याच्यातून राष्ट्र उभं राहतं. तर अशा पद्धतीने नियमितपणे थोडं पण निवडक वाचन जर आपण एकाग्र चित्तानं केलं, त्याचं मनन आपण केलं, चिंतन केलं, तर आपली बुद्धी तेजस्वी बनते व आपल्याला विधायक मार्गाने ती बुद्धी क्रियाशील करत असते. विधायक मार्गाने क्रियाशील करते. आता आपण क्रियाशील नाहीयेत. आपण काहीच वाचत नाही तर आपण कसे क्रियाशील होणार? आपल्या समोर वाचन करण्याचे आदर्श नाहीयेत. चांगले व्याख्यान आपण ऐकत नाही. आलं लक्षात? आणि म्हणून आता अजून बघा, वाचन कसं करायचं? तर वाचन हे धडाधड आणि भराभर करायचं असतं का? तर नाही, असं बिलकुल करायचं नसतं. वाचन हे शांतपणे करावं, समजत समजत, आकलन करत करत वाचन जे आहे ते करायचं असतं. वाचता वाचता एखादी ओळ मध्ये आली, की ज्याच्यातून आपल्याला सुंदर काहीतरी महत्वाचं आपल्याला जाणवत असेल, तर तिथं थोडं थांबायचं असतं. ते पुन्हा एकदा वाचायची असते, लक्षात ठेवायची असते, कुठेतरी नोंदवून ठेवायची असते. आपल्याला व्याख्यान देताना किंवा कुठेतरी भाषण देताना किंवा सूत्रसंचलन करताना ते कामात येऊ शकतं. आलं लक्षात? तर असं हळूहळू आकलन करत करत, समजून घेत घेत आपण वाचन करायला हवं, त्याच्यावर थोडं चिंतन करायला हवं आणि आपल्याला समाधान लागलं की मग आपण पुढे जायला हवं. या प्रकारचं जे वाचन आहे, तर ते आपल्याला आनंद देतं, त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात.
ब्रह्मानंद म्हणजे काय? TYBL चे मुलं असतील मराठीला त्यांना माहिती असेल कदाचित, की ब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर जो आनंद आपल्याला मिळत असतो, म्हणजे आपण आपल्या आजूबाजूचे जे वास्तव आहे त्याचा आपल्याला विसर पडतो, तिकडे लक्षही आपलं राहत नाही. तसं वाचनाचं असतं. चांगलं साहित्य तुम्ही वाचा, तुम्हाला एवढा आनंद मिळेल ना, की तुम्ही दुसरा आनंद जे आहे, की जे अगदी क्षुल्लक अशा गोष्टींमध्ये आपण स्वतःला गुंतून घेतो, त्याच्यातून तुम्हाला आनंदच मिळणार नाही. ते एकदम बकवास आहे, फालतू आहे असं तुम्हाला वाटू लागेल. ठीक आहे. तर आणि अजून एक लक्षात घ्या, वाचनातून जर आपल्याला आनंद मिळत नसेल आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडत नसेल, आपलं मन आणि बुद्धी जी आहे ती प्रगल्भ होत नसेल, उन्नत होत नसेल, तर वाचनासाठी जो वेळ आपण खर्ची घातलेला आहे, तो वेळ वाया गेला असं समजावं. फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावर जे आपण वाचतो, तो वेळ आपण वाया घालवत आहोत. कारण त्याच्यातून बुद्धीचा विकास होत नाही. आलं लक्षात? त्याच्यातून आपला स्वतःचा काहीही विकास होत नाही आणि म्हणून तो वेळ वाया गेला असं आपण समजायचं असतं. मित्रांनो, वाचन हे केवळ ज्ञान मिळवण्याचं साधन नाहीये. ठीक आहे. तर ते तर मिळतच आपल्याला, पण त्याचा जीवनामध्ये देखील आपण उपयोग केला तर त्याचा फायदा असतो. साहित्याकडून काय मागणी आहे? मोपासहा नावाचा एक अभ्यासक होऊन गेलेला आहे, विचारवंत होऊन गेलेला आहे. ते काय म्हणतात? साहित्याकडून मागणी काय करतात? आम्हाला सुखी करा. बघा, पसायदानामध्ये यांनी म्हटलेलं आहे, संत ज्ञानेश्वर यांनी, की जो जे वांछील तो ते लाहो. जो जी इच्छा व्यक्त करेल ती इच्छा त्याची पूर्ण हो. भूता परस्परे जडो मैत्रेची वाचे. म्हणजे जे काही प्राणी मात्र आहे त्यांच्यामध्ये मैत्र निर्माण हो. यासारखा जो विचार ते मांडतात, तर आपण हे वाचल्याशिवाय कसं कळेल हो? चांगलं समजून घ्यायला पाहिजे. गंगाधर पाटील वगैरे यांनी त्याच्यावर जे काही लिहिलेलं आहे ते वाचून आपण समजून घ्यायला पाहिजे. पसायदानाचा खरा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे. इतर साहित्यांचा देखील आपण अर्थ समजून घ्यायला पाहिजे. महात्मा फुलेंची तळमळ काय होती ते समजून घ्यायला पाहिजे. किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेमकं आपल्याकडून, आपल्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा केली होती ते आपण समजून घ्यायला पाहिजे. तर त्यांची याची मागणी काय होती मोपासाची साहित्याकडून? आम्हाला सुखी करा, आमची करमणूक करा, आम्हाला भावोत्कट करा, म्हणजे आपल्या भावना ज्या आहेत त्यांना उत्कट करा, आम्हाला स्वप्न पाहू द्या, आम्हाला हसू द्या, आम्हाला रडू द्या, आम्हाला विचार करू द्या. ही मागणी त्यांची साहित्याकडून होती. तुम्ही नटसम्राट बघितलंय का हो? नटसम्राट बघताना शेवटी आपोआप आपल्या डोळ्यातून जे आहेत ते अश्रू वाहू लागतात, पाणी वाहू लागतं. आपण आपल्या भावना उत्कट होतात. आपण रडतो, भावनांचा निचरा होतो. काहीतरी जे आपण रडतो म्हणजे काय, आपल्याला दुःख होतंय का? दुःख तर होतच, पण काहीतरी खूप चांगलं आपण बघितलं, त्याचा आनंद देखील आपल्याला होतो. आणि म्हणून अशा प्रकारचं साहित्य जे आहे ते आपण वाचायचं असतं, ज्याच्यामुळे आपण संवेदनशील होतो. वाचनामुळे काय होतं? कल्पनाशक्तीला चालना मिळते. मी तुम्हाला मगाशी म्हटलं, एक पुस्तक 10 जणांनी वाचलं, 10 जणांसमोर वेगवेगळ्या प्रतिमा, वेगवेगळ्या इमेजेस उभे राहतात, वेगवेगळी चित्र उभी राहतात. बरोबर, कारण तिथं आपली बुद्धी कार्यरत असते. टीव्हीवर तीच मालिका आपण बघा, त्याच कथेवरची, आपल्या डोळ्यासमोर कोणत्याही इमेजेस उभ्या राहत नाही. जे दाखवतात तेच आपण बघतो. आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळत नाही, काहीच. ती प्रक्रिया तिथं घडून येत नाही. ही प्रक्रिया आपल्या आत घडणं खूप गरजेचं आहे. ऐकतं बघण्यात काही मजा नाहीये. ठीक आहे. सामान्य ज्ञान वाढतं आपलं त्याच्यामुळे. आपल्याला जर वाचनाची आवड असेल ना, तर लक्षात घ्या, आपण आपल्या मित्रमंडळींमध्ये किंवा इतर लोकांमध्ये आपला मुद्दा जो आहे तो प्रभावीपणे मांडू शकतो. बऱ्याचदा काही जी पदं आहेत ती कशी निवडली जातात? गटचर्चेतून निवडली जातात. गटचर्चा. आणि या गटचर्चेमध्ये तुम्ही तुमचा मुद्दा सप्रमाण मांडू शकलात, संदर्भासह मांडू शकलात, प्रभावीपणे मांडू शकलात, मुद्देसूदपणे मांडू शकलात, तर तुमची निवड होऊ शकते. आणि हे फक्त वाचनामुळे शक्य आहे. वाचनामुळे आपल्या मेंदूला चालना मिळते, आपल्या माहितीमध्ये, ज्ञानामध्ये भर पडते. नवनवीन शब्द जे आहेत, ते शब्द आपल्या शब्दसंपत्ती, भाषेवर प्रभुत्व येतं आणि याच्यातून आपल्याला खूप साऱ्या संधी मिळतात. आपण पटकथा लेखक होऊ शकतो, आपण चांगले सूत्रसंचालक होऊ शकतो, चांगले वक्ता आपण होऊ शकतो, चांगले संपादक होऊ शकतो, चांगले लेखक होऊ शकतो, चांगले आपण शिक्षक होऊ शकतो. मित्रांनो, आपल्या न्यूज पण होते, यांची नावं मी घेतली. ठीक आहे. तर हे चांगले वाचक होते आणि म्हणून हे चांगले नेते होऊ शकले. आज आपण जर बघत असू, मला कुणाबद्दल नाव घ्यायचं नाहीये. आज जे चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले जातात, अक्षरशः लाखो लोकांना, करोडो लोकांना उद्ध्वस्त करणारे निर्णय घेतले जातात. हे का घेतले जातात? कारण जे नेते आहेत आपले, त्यांचं वाचन नाहीये. त्यांना समाजातल्या समस्याच कळत नाही. लोकांना काय हवंय तेच त्यांना कळत नाही.
आपल्या देशाला, आपल्या समाजाला विकासाकडे कसं घेऊन जायचं तेच त्यांना कळत नाही. काही व्हिजनच नाहीये त्यांच्या समोर. व्हिजन केव्हा येतं, जेव्हा आपलं वाचन असतं, आणि म्हणून वाचन करणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो, हे सर्व वाचनाचं मी तुम्हाला सांगतो. वाचन कसं करावं ते थोडक्यात सांगतो. मी मागे तर सांगितलंच तुम्हाला की भारभार वाचू नये, धडाधड वाचू नये, पण वाचनाचा स्पीड मात्र थोडा असायला पाहिजे. म्हणजे बघा, समजा तुमचा वाचनाचा स्पीड जर समजा तासाला 5च पानं असेल, आणि तुम्हाला समजा एखादा विषय समजून घ्यायचा आहे, तो 100 पानांचा आहे, तर तुम्हाला वाचण्यासाठी 20 तास लागतील. आणि एखाद्या विद्यार्थ्याचा स्पीड जर ताशी 10 पानं असेल, वाचणं म्हणजे हा स्पीड म्हणजे काय, नुसतं धडधड वाचतोय असं नाही. वाचन आणि आकलन हे एकाच वेळेस घडायला पाहिजे. म्हणजे वाचताना समजतं आहे, मग आपण पुढे सरकत आहोत. तर तो स्पीड मोजायचा. नजर फिरली, माझं त्याला वाचणं नाही म्हणत. तर समजा त्याचं 10 पानांचा स्पीड असेल, तर तो 10 तासांमध्येच तो विषय वाचून पूर्ण करू शकतो. म्हणजे तुमच्यापेक्षा निम्मे वेळामध्ये तो विषय तो वाचून टाकू शकतो. आणि म्हणून जर आपला वाचनाचा स्पीड नसेल, तर आपल्याला अभ्यासाला पण जास्त वेळ लागतो. आणि आपला वाचनाचा स्पीड जास्त असेल, तर आपण कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास पूर्ण करू शकतो. आणि म्हणून आपण आपला वाचनाचा स्पीड जो आहे तो वाढवायला हवा. आणि तो कसा वाढेल, पुन्हा एकदा वाचन केल्यानेच वाढेल. वेगवेगळ्या विषयांचं वाचन केलं तरच वाढेल. आपण वाचतोय आणि शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही, तर मग आपण पुढेच जाऊ शकत नाही. गेलो तरी काही उपयोग नाही. म्हणून शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा असेल, त्या शब्दांच्या अनेक छटा समजून घ्यायच्या असतील, अर्थाच्या छटा, तर वाचन वाढवावं लागेल. त्या शब्दांचे अर्थ शोधावे लागतील, वाक्प्रचारांचे अर्थ शोधावे लागतील. ही प्रक्रिया घडली की आपोआप आपल्या वाचनाला स्पीड प्राप्त होतो. आता बघा, आपल्या आजूबाजूला वेगवेगळे पदावरचे लोक असतात. तहसीलदार असतात, किंवा मग IAS ऑफिसर असतात, आपले प्राचार्य असतात, बघा प्राध्यापक असतात. त्यांना निर्णय घ्यायचा असतो. एखाद्या फाईलवर ते नजर फिरवतात, आणि नजर फिरवल्यानंतर ते योग्य जो रिमार्क आहे तो रिमार्क करतात. समजा ती फाईलच वाचायला त्यांना जर समजा 1 तास लागला, असं चालेल का? नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, या लेवलची माणसं फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये त्याच्यावर नजर फिरवतात, आणि त्याच्यामध्ये नेमकं काय मांडलेलं आहे त्यांच्या लक्षात येतं, लगेच निर्णय घेतात. आणि म्हणून त्यांची त्या पदांवर नियुक्ती केलेली असते. कारण त्यांचा वाचनाचा स्पीड जास्त आहे, त्यांचं आकलन जास्त आहे, त्यांच्या बुद्धीचा विकास घडून आलेला आहे, त्यांचा एकूणच व्यक्तिमत्वाचा विकास घडून आलेला आहे. ते आता निर्णय घ्यायला पात्र आहेत, म्हणून त्यांना त्या पदावर बसवलेलं आहे. तुम्ही सुद्धा त्या गोष्टीला पात्र झाला तर तुम्हाला सुद्धा ते पद मिळू शकतं. IAS असेल, IPS असेल, प्राचार्य असतील, अजून इतर असतील. आणि म्हणून आपण वाचनाचा स्पीड वाढवायला हवा. नियमित वाचन केलं तरच आपला स्पीड वाढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर अजून एक सांगतो बघा, जसं मी तुम्हाला अँकर जे आहे ते सांगितलं. त्यानंतर ब्लॉगर आहेत, ब्लॉग लिहिणारे. तुमचं वाचन चांगलं असेल तर तुमचे अनुभव तुम्ही मांडू शकणार. भारताचा टॉपचा जो ब्लॉगर आहे, हर्ष अग्रवाल असं त्याचं नाव आहे, तो महिन्याला 25 ते 40 लाख रुपये कमवतो. काय करतो? ब्लॉग लिहितो, फक्त ब्लॉग. त्याचे ब्लॉग खूप लोक वाचतात. आणि असे बरेच लोक आहेत ब्लॉगर की जे 10-15 लाख रुपये, 20 लाख रुपये, 40 लाख रुपये त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून कमवतात. लक्षात. आजच्या काळामध्ये युट्यूबर म्हणून युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणारे जे असतात, एक चांगली संधी लोकांना उपलब्ध झालेली आहे. एज्युकेशनल व्हिडिओ जर तुम्ही तयार करत असणार, आणि तेवढं तुमचं वाचन असेल, तेवढा तुमचा अभ्यास असेल, तुमच्याकडे मांडण्याचं कौशल्य असेल, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही खूप सारा पैसा कमवू शकतात. पूर्ण वेळ युट्यूबर आहेत आज भारतामध्ये, आणि हजारोच्या संख्येने आहेत. पण अभ्यास पाहिजे, वाचन पाहिजे. माझा युट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही व्हिजिट करू शकता, किंवा राजेंद्र घाटाळ सरांनी तुम्हाला त्याची लिंक नक्कीच दिलेली असेल. तर अशा पद्धतीनं खूप साऱ्या संधी ज्या आहेत त्या आपल्याला वाचनामुळे मिळत असतात. फक्त वाचनासाठी आपण वेळ काढायला हवा. काहीही वाचन करता कामा नये. मित्रांनो, जे मुलं UPSCचा अभ्यास करतात, MPSCचा अभ्यास करतात, ते मुलं त्यांचं सोशल मीडिया बंद करून ठेवतात. माझ्या संपर्कामध्ये बरेच जण आहेत, लक्षात. ते त्यांचं सोशल मीडिया बंद, WhatsApp बंद करून ठेवतात, फेसबुक बंद करून ठेवतात. दिवसातून बराच वेळ वाचन केलं तर आजच्या परीक्षा आपण पास होऊ शकतो, कारण स्पर्धा खूप वाढलेली आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला विकास करायचा असेल, वाचन करावं लागेल, आणि त्यासाठी वेळ काढावा लागेल. म्हणून या गोष्टी आपल्याला, त्यांचा वापर आपल्याला कमी करावा लागेल, तर आपण पुढे काहीतरी प्रगती करू शकतो. आपण आपल्याच ज्या परीक्षा आहेत, BAच्या असतील, BComच्या असतील, BSCच्या असतील, यांचं जास्त वाचन केलं, मूळ संदर्भ ग्रंथांतून वाचन केलं, आपण नोट्स काढून ठेवल्या, त्या पुन्हा पुन्हा वाचल्या, आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. याच्यासोबत आपण इतर परीक्षा देऊन त्या परीक्षा पास होऊ शकतो. खूप सारी क्षेत्र जे आहेत आपल्याला या वाचनामुळे जे आहेत ती ओपन होत असतात. युट्यूबर म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ब्लॉगर म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्ही चांगले अँकर होऊ शकतात, म्हणजे सूत्रसंचालक होऊ शकतात, निवेदक होऊ शकतात, अक्षरशः लाखो रुपये कमवू शकतात. आणि यासाठी आपल्याला भरपूर शेती असून उपयोगाचं नसतं, भरपूर काहीच नाही, फक्त
आपल्या मेंदूचा विकास वाचनातूनच होतो, दुसरं कशाची गरज भासत नाही. वाचनासाठी स्वतः पुस्तकच घ्यायला पाहिजे असंही नसतं. बघा, हा कार्यक्रम मराठी विभाग आणि ग्रंथालय विभागाने आयोजित केलेला आहे. आपल्या ग्रंथालयामध्ये पुस्तकं असतात, इथून ती घ्यायला पाहिजे. एखादं पुस्तक नाही मिळालं, प्राध्यापकांना सांगून त्यांच्याकडून मिळवायला पाहिजे. वाचनाची गोडी आपल्याला लागायला पाहिजे, तरच या सर्व गोष्टी शक्य आहेत, नाहीतर मग काहीच शक्य नाही. तुम्हाला पुन्हा एकदा मी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मराठीचे जे काही प्राध्यापक आहेत, माझे विद्यार्थी आहेत ते प्राध्यापक राजेंद्र घाटाळ यांना, तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यांनी मला स्वतः फोन केला होता, त्याबद्दल मला खूप आनंद वाटला. भोर सर यांचा देखील मी आभारी आहे. आपले जे ग्रंथपाल आहेत त्यांचाही आभारी आहे. सर्व जे प्राध्यापक आहेत त्यांचा आभारी आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपलाही मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं थोडं लांबलेलं जे काही वक्तव्य आहे ते थांबवतो